नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठी चॅनलमधून सर्वांचं आज आपण JNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी बायोसायन्सचा पेपर बघूया. 2010चा पेपर आहे हा, 75 मार्काचा. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्रश्न पहिला, योग्य तो पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. एक आहे, इन्सुलिन हे डॅश डॅश ग्रंथून स्त्रवते. तर यात क येणार, स्वादुपिंड. तसंच दुसरा बघा, डॅश डॅश हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. तर यात त्वचा येणार, क येणार यात. तिसरं बघा, लहान मुलांमध्ये ग्रोथ हार्मोनची कमतरता झाल्यास डॉर्फिझम, यात क येणार. तसंच चौथं बघा, रक्तबिंबिका डॅश डॅश ह्या अवयवात नाश पावतात. तर याच्यात ब येणार, बिल्हा. तसंच पाचवा आहे, शरीरातील एकूण हाडाची संख्या इतकी असते. तर यात ब येणार, 206 असते. 206 असते. ओ येणार यात, ठीक आहे. तर हे जर आपल्या रिकामी जागा. जोडायला बघा, अगट बघा. तर पहिला आहे मायटोकार्डियम. तर याला पॉवर हाऊस बोललं जाईल. तर यात क येणार. तसंच शरीराचा तोल सांभाळणे. तर यात अ येणार, अर्धवर्तुळकृती वलय. तसं तिसरं बघा, स्वरयंत्र. तर यात स्वरपेटी येणार. तर यात ब येणार. तसंच जीवनसत्व क. तर यात ई येणार, स्कर्वी. मातेचे दूध म्हणजे पॅसिव प्रतिकारशक्ती. तर हे झालं आपल्या जोड्या लावा. पहिल्याच्यात क, दुसऱ्याच्यात अ, तिसऱ्याच्यात ब, चौथ्याच्यात ई आणि पाचव्याच्यात ड. चुकी बरोबर बघूया. तर पहिला आहे, स्त्रीबीजाचा फलन सर्वसाधारणपणे गर्भाशयात होतो. तर हे चूक आहे. फॉलोपियन ट्यूबमध्ये होते, लक्षात ठेवा. फ्लूर आहे, मेंदूवरील आवरण आहे, चूक आहे. हे फुफ्फुसाचे आवरण आहे, ठीक आहे. तसंच तिसरं बघा, हृदयाचे स्नायू हे ऐच्छिक स्नायू आहे, हे पण चूक आहे. हा अनैच्छिक स्नायू आहे. तसेच चौथं बघा, डोळ्यातील भिंगाला अपारदर्शकपणा आल्यास कॅटरॅक्ट म्हणतात. तर बरोबर आहे. तसंच पाचवं बघा, मज्जारोधूमधून निघणाऱ्या नर्वच्या 30 जोड्या असतात, चूक आहे. 31 जोड्या असतात. तर हे झालं आपलं MCQ 15 मार्काचं. पेपर कशा प्रकारे उतरला ते बघूया. आणि याच्या शॉर्टमध्ये आन्सर तुम्हाला खालीलप्रमाणे दिलेले आहे. त्या टिपाली यामध्ये बघा 15 मार्काचे असते. कोणतेही 3 लिहायचं आहे. सायनोव्हियल सांधा, यकृताची कार्य, पियुषा ग्रंथी, खांद्याचं हाड आणि जठर. तर या 5मधून कुठले 3 लिहायचं आहे तुम्हाला. तसंच तिसरं बघा, खाली प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा. कमरेचा मणक्याचा सुबक आकृती काढून त्यांना भागांना नावे द्यायची. तर मणक्याची सुबक आकृती काढून, कमरेच्या मणक्याची आकृती काढून त्यांना नावं द्यायचं. 5 नावे दिली आणि आकृती छान प्रकारे काढली तर 5 मार्क मिळून जाते. तसं रक्ताची महत्त्वाची 4 कार्य लिहा. क आहे, मेंदूच्या आवरणाची नावे लिहा. ड 2 दृष्टिदोषांची नावे लिहा. ई रक्तातील प्रथिनांची नावे लिहा. तर तसंच चौथा प्रश्न बघूया. चौथा प्रश्नामध्ये आहे, स्त्री पुनरुत्पादन संस्थेच्या अवयवाची सुबक आकृती काढून नावे लिहायची आहे तुम्हाला. तसंच सेरेब्रोस्पायनल फ्लूइडची 4 कार्य लिहायची आहे. पचन संस्थाच्या अवयवाची नावे लिहायची आहे. लघवीतील घटकांची यादी लिहा. जर वरचं नसेल तर किंवा ऑप्शन दिलेलं खालचं लिहायचं. दोन्ही लिहायचं नाही आहे, हे किंवा हे, ठीक आहे. इथले 4 किंवा इथले 3. किंवामध्ये बघू काय आलं, सांध्याची व्याख्या लिहून त्या सांध्याचे कार्य लिहायचे आहे तुम्हाला. तसंच दुसरं आहे, मूत्रसंस्थे अवयवाची नावे लिहा आणि नेफ्रॉनची आकृती काढा.
तसंच क बघा, श्वसन संस्थेतील इंद्रियाची नावे लिहा आणि श्वसनाची प्रक्रिया स्पष्ट करा. 5वा प्रश्न बघा, खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. प्रतिकारशक्तीची व्याख्या लिहून तिचे प्रकार लिहायचे आहे तुम्हाला. सूक्ष्मजीवांची व्याख्या सांगून त्यांचे वर्गीकरण करायचं आहे. निर्जंतुकीकरणाची व्याख्या लिहा आणि आटोक्लेव या पद्धतीचा सविस्तर माहिती लिहा. तसंच ड आहे, सूक्ष्मजीव जंतूच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकाविषयी थोडक्यात माहिती लिहा. तर हा झाला आपला क्वेश्चन पेपर. तुम्हाला खालीलप्रमाणे याचे शॉर्टमध्ये आन्सर दिलेले आहे, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून लिहू शकता. ठीक आहे, थोडक्यात टिपा लिहा वगैरे दिलेलं आहे, तर तुम्ही लिहू शकता. शॉर्टमध्ये दिलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. लॉंग क्वेश्चन टाकणार मी, त्याला वेळ लागणार. तर तुम्ही इथून कशा प्रकारे लिहिलेलं आहे ते जाणून घेऊ शकता. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. स्क्रीनशॉट काढून घ्या. हा लॉंग क्वेश्चन मी 1 महिन्याच्या आत टाकणार. चला तर धन्यवाद.